हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॅपिटल मार्केट अँड फिनान्शियल सर्व्हिसेस या विषयातील चॅप्टर नंबर 1 मधील एक संकल्पना आहे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स किंवा फॉरवर्ड मार्केट्स, म्हणजेच त्याला वायदा करार किंवा वायदा बाजार असं म्हणतात. त्या संकल्पनेवर डिस्कशन करणार आहोत. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स, मराठीमध्ये याला वायदा करार किंवा फॉरवर्ड मार्केट म्हणजे वायदा बाजार असा शब्द वापरला जातो. आणि कमोडिटी मार्केटमध्ये, कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं मार्केट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स होत असतात, व्यवहार होत असतात. त्यामुळे ही संकल्पना स्पष्ट होणं गरजेचं आहे. ओके, सो व्हॉट इज फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, काय आहे संकल्पना ती प्रथम आपण थोडक्यात समजून घेऊया. An agreement to buy or sell a specified asset at a certain time in the future for a specified price agreed upon at the time of entering into the contract. पहा आता हे काय असणार आहे, ॲग्रीमेंट आहे. कशाशी संबंधित हे ॲग्रीमेंट असेल? टू बाय ऑर सेल, खरेदीशी संबंधित पण असू शकेल किंवा ते विक्रीशी संबंधित पण असू शकेल. मग थोडक्यात काय, बायर आणि सेलर इथं काय होणार आहेत, एकत्र येणार आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्ट करणार आहेत. कशाच्या अनुषंगाने ते कॉन्ट्रॅक्ट असेल? स्पेसिफाईड असेट किंवा त्याला अंडरलाईन असेट असं म्हटलं जातं. एखाद्या विशिष्ट मालमत्तेच्या बाबतीमध्ये हे खरेदीचं आणि विक्रीचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. मग ही स्पेसिफाईड असेट ऑर इट इज कॉल्ड एज समटाइम्स अंडरलाईन असेट काय असू शकतं? इथं ती असेट ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट असू शकतं, एखादी वस्तू म्हणजे कमॉडिटी, कमर्शियल कमॉडिटी असू शकतं. म्हणजे ॲग्रिकल्चर प्रॉडक्टमध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा जे कॅश क्रॉप आपण म्हणतो, अशी सगळी कॅश क्रॉप या स्पेसिफाईड असेटमध्ये येऊ शकतात. पेट्रोलियम प्रॉडक्ट म्हणजे क्रूड ऑइल असू शकतं, असतं खास करून गोल्ड. त्यानंतर फॉरेन करन्सीज या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पेसिफाईड असेट असू शकतात. किंवा जे हे इंटरेस्ट रेट्स आहेत, प्रिव्हेलिंग इंटरेस्ट रेट्स, हे सुद्धा जनरली या स्पेसिफाईड असेटमध्ये येऊ शकतं. म्हणजे काय आहे, एक विशिष्ट मालमत्ता, म्हणजे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, कमर्शियल कमोडिटी ऑर प्रॉडक्ट, गोल्ड, क्रूड ऑइल ऑर समटाइम्स करन्सी, अशा पद्धतीनं खरेदी आणि विक्रीचं हे प्रकारे कॉन्ट्रॅक्ट असतं. हे कसं होणार? ॲट अ सर्टन टाइम, एका विशिष्ट वेळेला. कधी? इन फ्युचर, म्हणजे भविष्यात ही वस्तू खरेदी करायची किंवा विक्री करायची. त्याच्या अनुषंगानं हे खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येऊन काय करतात? ॲग्रीमेंट करतात. फॉर अ स्पेसिफिक प्राइस, त्याची किंमत एक निर्धारित केली जाते. ॲग्रीड अपॉन ॲट द टाइम ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ज्यावेळेस इथं कॉन्ट्रॅक्ट होत असतं त्यावेळेला इथं एक जी स्पेसिफिक प्राइस आहे तिथं निर्धारित करायची आणि त्या किमतीला हा व्यवहार भविष्यामध्ये काय करायचा? पूर्ण करायचा. त्याला काय म्हटलं जातं? फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा क्लिअर करा. ॲन ॲग्रीमेंट आहे बाय ऑर सेल, खरेदी आणि विक्रीचं, खरेदी किंवा विक्रीचं. कशाशी संबंधित? एक विशिष्ट असेट. कोणती असेट असते तुम्ही सांगितलं. ॲट अ सर्टन टाइम इन द फ्युचर, एका विशिष्ट वेळेला, भविष्यामध्ये. स्पेसिफाईड प्राइस, एका विशिष्ट किमतीला, की जी किंमत ॲट द टाइम ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट केलं, म्हणजे आज जर कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तर आज इथं किंमत काय केली जाते? निर्धारित केली जाते. आणि त्या किमतीला ते असेट इन फ्युचर, एका विशिष्ट वेळेला काय केली जाते? ट्रान्सफर, म्हणजे थोडक्यात खरेदी आणि विक्री केली जाते. तशा पद्धतीचे जे व्यवहार असतात त्याला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं. जनरली हे OTC कॉन्ट्रॅक्ट असतात. ओव्हर द काउंटर हे स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट नसतात. नॉट स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट, जनरली इट इज OTC. म्हणजे हे व्यवहार कशावर होत असतात? ओव्हर द काउंटर होत असतात. म्हणजे बायर आणि सेलर एकत्र येतात आणि एक विशिष्ट असं निगोशिएशन्स, एक व्यवहार होतो, चर्चा होते आणि त्यातून हे कॉन्ट्रॅक्ट काय होत असतात? तिथं तयार होत असतात. ओके. ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ कॅश अँड असेट्स टेक्स प्लेस ॲट फ्युचर टाइम, म्हणजे ऍक्च्युअल कॅश पे करणं आणि असेट ॲक्वायर करणं हे कधी घडत असतं? एका विशिष्ट वेळेला, भविष्यामध्ये ते घडत असतं. प्राइस ॲट विच एक्सचेंज विल टेक प्लेस इज डिटरमाइंड ॲट द करंट टाइम, आणि त्या असेटची जी काही किंमत आहे, ज्या किमतीला तो व्यवहार पूर्ण करायचा, ती प्राइस करंट टाइम, म्हणजे ज्या तारखेला तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल त्या तारखेला ती प्राइस काय केली जाते? निर्धारित केली जात असते. ओके. वाय? आता हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स का केली जातात? त्याच्या पाठीमागली कारण काय आहेत? फर्स्ट,
used to reduce price risk so that a known price can be locked in the future transaction. सगळ्यात महत्त्वाचं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचं कारण काय आहे? रिड्यूस प्राइस रिस्क. म्हणजे किमतीमध्ये जे धोके आहेत, किंमत वाढू पण शकते आणि किंमत कमी पण होऊ शकते. जनरली इट इज कॉल्ड ॲज प्राइस रिस्क. आणि ती कमी करणं हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचं काय असतं? एक ध्येय असतं. त्यामुळे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केले जातं. सो दॅट नोन प्राइस कॅन बी लॉक्ड इन द फ्युचर ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय होतं? एक जी तुम्हाला माहित असलेली प्राइस आहे, सपोज आजच्या तारखेला तुम्ही ते फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केलं, फॉरवर्ड ट्रान्झॅक्शन केलं, तर एक आजच्या तारखेला तुम्ही जी किंमत आहे, भविष्यात किंमत काय असू शकते, एक त्याचा अंदाज घेऊन त्या प्राइसला आज तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट करता. म्हणजे थोडक्यात काय, एक जी माहीत असलेली प्राइस आहे ती तुम्ही लॉक करता. ठीक आहे. एक गॅरंटी मिळते की या किमतीला आता हा व्यवहार भविष्यामध्ये नक्की होणार आहे. म्हणजे एक नोन प्राइस तुम्ही लॉक करता. मग भविष्यात काय होईल तो नंतरचा भाग आहे. त्यामुळे एक प्राइस रिस्क इथं कमी करता येऊ शकते, करता येते. सेकंड, फॉर एक्झाम्पल, अ फार्मर हू ग्रोज राईस. एखादा शेतकरी आहे, भाताचं उत्पादन करतोय, अँड मर्चंट आणि व्यापारी आहे, हू सेल्स इट कॅन फिक्स द प्राइस राईस ॲट हार्वेस्ट टाइम थ्रू अ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. आणि जो भाताचा व्यापारी आहे खरेदी करून, ते दोघं मिळून काय करतील? ॲट द टाइम ऑफ हार्वेस्ट, ज्यावेळेस हे पीक घ्यायला सुरुवात होईल, ओके, राईस प्लांटेड, म्हणजे ज्यावेळेस इथं बीजारोपण वगैरे होत असतं, त्याच वेळेला भविष्यात कोणत्या किमतीला तो व्यवहार होईल हे फार्मर आणि तो जो मर्चंट आहे एकत्र येऊन काय करतात? व्यवहार करतात. म्हणजे एक जी प्राइस गॅरंटी आहे ती प्राइस गॅरंटी दोन्ही पार्टीला यामध्ये काय होत असते? मिळत असते. आता रिस्क यामध्ये काय आहे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये? ठीक आहे, प्राइस रिस्क कमी करण्यासाठी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केले जातात, परंतु या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचे काय ड्रॉबॅक्स आहेत? फर्स्ट, वेन एंटर्ड इन टू प्राइस ॲट विच फ्युचर ट्रान्झॅक्शन विल टेक प्लेस इज फिक्स्ड. सगळ्यात महत्त्वाचं काय, ही जी प्राइस फिक्स केलेली आहे तीच या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमधली रिस्क आहे. म्हणजे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कशासाठी केलं जातं? जनरली प्राइस रिस्क कमी करण्यासाठी केलं जातं. आणि जी प्राइस इथं एंटर होते, म्हणजे ज्या किमतीला तो व्यवहार ठरतो, ती किंमतच कधी कधी काय होऊ शकते? इथं रिस्की ठरू शकते. कारण यामध्ये जर किंमत वाढली, ऑटोमॅटिक जो सेलर आहे, म्हणजे सपोज दॅट पर्टिक्युलर फार्मर, तो लॉसमध्ये येऊ शकतो. कारण ॲट द टाइम ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट करत असताना जी किंमत ठरलेली आहे त्याच्यापेक्षा ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करताना जर किंमत वाढलेली असेल, ऑटोमॅटिक शेतकऱ्याला त्याचा काय होऊ शकतो? तोटा होऊ शकतो. जर कमी झालेली असेल तर व्यापाऱ्याला त्याचा तोटा होऊ शकतो. सो हीच त्यामधली एक रिस्क आहे. ऑन द डे exchange goods and cash will occur, market price could be different from forward price. This would cause one party to gain and another party to lose. म्हणजे at the time of completion of contract, price is different. That means market price and the contract price is differ from each other. एकापासून जर वेगवेगळे असेल, ऑटोमॅटिक वन पार्टी त्यामध्ये लॉसमध्ये जाईल आणि एक दुसरी एखादी पार्टी त्यामध्ये काय होऊ शकते? प्रॉफिटमध्ये जाऊ शकते. ओके. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आर झिरो सम गेम्स. That is, gain for one party is equal to loss for other party. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टला काय म्हटलं जातं? एक झिरो सम गेम असं म्हटलं जातं. कोणत्या अर्थानं? काय त्याचा अर्थ आहे? गेन फॉर वन पार्टी, एखाद्या पार्टीला जो फायदा होईल, ज्या रकमेचा, ज्या अमाऊंटचा, ज्या आकड्यानं फायदा होईल, तेवढाच तोटा दुसऱ्या पार्टीला होत असतो. त्या अर्थानं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट काय मानलं जातं? रिस्की मानलं जातं. म्हणजे एक फायद्यामध्ये जातो, तेवढ्याच किमतीनं, तेवढ्याच रकमेनं दुसरी व्यक्ती काय होऊ शकते? तर तोट्यामध्ये जाऊ शकते, जातेच जर किंमत बदलली तर. मोटिव्स का ही फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स केली जातात? इफ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स कॅन रिझल्ट इन लॉसेस, व्हाय डू ट्रेडर्स एंटर इन टू डेम्स? सो पहिला मोटिव्हामध्ये काय आहे की हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जर लॉसमध्ये जात असतील, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जर लॉसमध्ये जात असतील, तर मग ट्रेडर हे कॉन्ट्रॅक्ट का करतील? म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जनरली फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्ही पार्टींची रिस्क कमी होतच असते. प्रत्येक वेळेला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट रिस्की असतंच असं नाही. विन विन अप्रोच या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होत असतो? दिसून येत असतो. विन विन अप्रोच म्हणजे काय? दोघांनाही नक्कीच भविष्य काळात काय होत असतो? इथं फायदा होत असतो. त्यामुळं हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स केली जात असतात. म्हणजे थोडक्यात काय, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर लॉसेस असतील तर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कोणच करणार नाही. आणि ज्या अर्थी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट होतात त्या अर्थी यामध्ये रिस्क नक्कीच नाही. हे अनुभवांती काय झालेलं असतं? सिद्ध झालेलं असतं.
टू लॉक इन द प्राइस फॉर फ्युचर ट्रान्झॅक्शन सो दॅट फ्युचर प्राइस अनसर्टनिटी इज रिड्युस्ड. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह आहे की फ्युचर प्राइस ॲट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट ही काय केलेली असते, डिफाईन केलेली असते. म्हणजे थोडक्यात काय ती प्राइस इथं लॉक झाली आता. ओके, आता काय होणार आहे सो दॅट द फ्युचर प्राइस अनसर्टनिटी इज रिड्युस्ड. आणि म्हणजे भविष्यामध्ये जी प्राइस अनसर्टनिटी आहे, किमतीमधली अनिश्चितता आहे, ऑटोमॅटिक काय होत असते, कमी होत असते. म्हणजे ती वाढेल पण कमी पण होईल, त्याच्याकडे बघण्याची काहीच गरज नाही. एक जी प्राइस आहे, ज्या किमतीला तो व्यवहार होणार आहे, ते डोळ्यासमोर ठेवूनच जो प्रोड्युसर आहे, जो ट्रेडर आहे, त्या अनुषंगानं त्याचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग तो करू शकतो. ओके, सो अनसर्टनिटी जी आहे प्राइस रिडक्शन मधली ती काय होत असते, कमी होत असते. फ्युचर कॅश फ्लो कॅन बी फोरकास्ट मोर ॲक्युरेटली. हा एक महत्त्वाचा भाग आहे की भविष्यामध्ये एका वर्षाच्या पिरियडनंतर पिरियडला कसा कॅश फ्लो असेल, रोख प्रवाह कसा असेल. म्हणजे जो प्रोड्युसर आहे, दॅट पर्टिक्युलर फार्मर असं आपण उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवू, त्याला किती पैसे येणार आहेत त्याचा तो अंदाज बांधू शकतो आणि त्यानुसार तो प्लॅनिंग करू शकतो. आणि जो मर्चंट आहे, ज्याला ती माल खरेदी करायचा आहे, त्याला किती कॅश आउटफ्लो होणार आहे, पैसे द्यावे लागणार आहेत, त्याचा तो अचूक अंदाज बांधू शकतो. म्हणजे जो कॅश फ्लो फोरकास्टिंग इज पॉसिबल थ्रू फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स. सो याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. अ फ्लेक्झिबल टूल विच रिड्यूस प्राइस अनसर्टनिटी. एक लवचिक आहे, लवचिकता यामध्ये असते, ज्यामधून जी प्राइस अनसर्टनिटी आहे, किमतीमधील अनिश्चितता, त्यातले धोके कमी होतात. हा एक फायदा मिळतो. देन द अमाऊंट, क्वालिटी अँड डिलिव्हरी डिटेल्स ऑफ अन असेट कॅन बी निगोशिएटेड बिटवीन बोथ पार्टीज अकॉर्डिंग टू देअर नीड्स. अजून एक फायदा काय की जी अमाऊंट आहे, कोणत्या किमतीला वस्तू खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा, त्याची क्वालिटी, डिलिव्हरी ऑफ डिटेल्स, क्वांटिटी ऑफ असेट, हे काय होत असतं, बोथ पार्टी, दोन्ही पार्टी एकत्र येऊन त्यांच्या गरजेनुसार हे काय होत असतं, निगोशिएशन, एक व्यवहार होत असतो. अटी शर्ती तर ठरत असतात, पण त्यातून हे कॉन्ट्रॅक्ट तयार होत असतं. म्हणजे अकॉर्डिंग टू देअर नीड्स, एक प्रकारे टेलर मेड हे कॉन्ट्रॅक्ट असतात, कस्टमाइज हे कॉन्ट्रॅक्ट असतात. म्हणजे दोन्ही पार्टी त्यांच्या सोयीनं ह्या सगळ्या बाबींच्या अटी आणि शर्ती काय करत असतं, ठरवत असतं. त्यामुळं फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्सचा एक तो काय असतो, फायदा मानला जातो. म्हणजे टेलर मेड कॉन्ट्रॅक्ट्स आहे, कस्टमाइज ते कॉन्ट्रॅक्ट असतात. म्हणजे थोडक्यात काय, अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ बोथ द पार्टीज दे एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. टेलर such that price uncertainty for both parties can be eliminated. म्हणजे थोडक्यात काय, दोन्ही पार्टींना जी प्राइस अनसर्टनिटी आहे त्यातून एक प्रकारे काय होत असते, सूट मिळत असते, त्यातून त्यांची इथं सुटका होत असते, बाइंडिंग होत असते ही प्राइस. काही समस्या किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत याचे. फाइंडिंग पार्टीज विथ मॅचिंग नीड्स. सगळ्यात मोठी काय समस्या आहे की जी फाइंडिंग पार्टी आहे, बोथ पार्टीज, इथं शेतकरी जर राईस उत्पादित करत असेल, क्रूड ऑइल आहे, कमोडिटीज आहेत, हा झाला सेलर. थोडक्यात जो बायर आहे तो पण त्याच गरजेचा, तशी वस्तू आवश्यक असणारा, त्या पिरियडमध्ये ती वस्तू आवश्यक असणारा, हे दोन पार्टी इथं मॅच होणं, एकत्र येणं, एकमेकांना ती पार्टी सापडणं, हा या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमधला काय आहे, एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे गरजू व्यक्ती यांचं इथं एकत्रीकरण होणं, एकमेकांच्या समोर येणं, ही या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमधली काय आहे, समस्या मानली जाते. ओके. नो परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स ऑर काउंटर पार्टी रिस्क. इथं काय असते, काउंटर पार्टी रिस्क. काउंटर पार्टी रिस्क म्हणजे काय, समटाइम्स काही वेळेला एखादी पार्टी ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायला नकार देऊ शकते. जनरली हे स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट नसतात. ओव्हर दी काउंटरवर म्हणजे एकमेकांच्या समोर येऊन वस्तूच्या किमतीचं निगोशिएशन होऊन हे कॉन्ट्रॅक्ट इथं ठरत असतात. इथं मेडिएटर नसतो. जे रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंजेस आहेत ते रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंजेस इथं मेडिएटर म्हणून काम करत नाहीत. एकमेकांच्या विश्वासावर ही कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि त्यामधून एखाद्या पार्टीनं ती कॉन्ट्रॅक्ट पूर्ण न करण्याचा जर निर्णय घेतला तर यामध्ये काय होत असते, एक काउंटर पार्टी रिस्क निर्माण होत असते. म्हणजे एक पार्टी पूर्ण लॉसमध्ये जाऊ शकते. ओके. थोडक्यात काय, थोडं हे विश्वासावर व्यवहार असतात. नॉन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पारदर्शकपणा या कॉन्ट्रॅक्टमध्ये नसतो. अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द पार्टीज, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या पार्टी आहेत त्यांच्या गरजेनुसार हे लोक एकत्र येत असतात. जो अंतर्गत हेतू आहे, अंतर्गत ज्या भावना आहेत
व्यापाऱ्याची असेल किंवा ती शेतकरी असेल किंवा तो मर्चंट असेल, तो प्रोड्युसर असेल, एकमेक कोणत्या भावनेनं या कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेले आहेत, त्यांचं जे अंतर्मन आहे ते इथं सहजासहजी ट्रेस आउट करता येत नाही. त्यामुळं हे नॉन ट्रान्सफरेबिलिटी असतं. आपण ग्रामीण भागामध्ये वगैरे ऐकतो की द्राक्षाचे व्यापारी येतात, शेतकऱ्याच्या बरोबर ते कॉन्ट्रॅक्ट करून निघून जातात, ते व्यवहार पूर्ण करत नाहीत किंवा ज्या किमतीला ते पूर्ण व्यवहार केले पाहिजे ते केले जात नाही. म्हणजे अशा पद्धतीनं कधी कधी एक दगाफटका करणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही पार्टीज एकत्र येत असतात. कोणती तरी एक पार्टी त्यामध्ये काय असू शकते, मनामध्ये वाईट भावना असू शकते, वाईट विचार असू शकतात. ओके, त्यामुळे हा एक प्रॉब्लेम मानला जातो, नॉन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स. ओके, आता या कमोडिटी मार्केटमध्ये प्राइसिंग कसं होत असतं, एखाद्या वस्तूची किंमत कमोडिटी मार्केटमध्ये कशी ठरवली जात असते. कमोडिटी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आर प्राइस्ड ॲज F0 इज इक्वल टू P0 प्लस C. आता हे F0, P1, P0 प्लस C हेच फक्त सिंपल आहे, समजून घ्यायचं आहे. सो F0 फॉरवर्ड प्राइस ही फॉरवर्ड प्राइस ऑफ द कमोडिटी डिटरमाइन फॉर फ्युचर एक्सचेंज ॲट द करंट टाइम. जी आता आजच्या तारखेला आपल्याला ती काय करायची आहे, निर्धारित करायची आहे. कशी होईल ती, P0 प्लस. P0 म्हणजे करंट मार्केट प्राइस, आजच्या किमतीला असणारी मार्केट प्राइस किंवा स्पॉट प्राइस ऑफ द कमोडिटी. आज कॉन्ट्रॅक्ट करताय तर आज काय आहे ती किंमत. C कॉस्ट ऑफ स्टोरेज और कॉस्ट ऑफ कॅरी प्लस त्यामध्ये काय करायचं, स्टोरेज कॉस्ट किंवा कॅरिंग कॉस्ट ॲड करायची. काय मिळते, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट प्राइस इथे मिळत असते. एक एक्झाम्पल समजून घ्या. ओके, प्राइसिंग ऑफ कमोडिटी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, कॉस्ट ऑफ स्टोरेज. आता ही जी कॉस्ट ऑफ स्टोरेज आहे ती त्यामध्ये काय ॲड होतं, ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ स्टोरेज इन द वेअर हाऊस इन्क्लुडिंग रेंट. तो माल काय करायचा आहे, साठवून ठेवायचा आहे. 2-3 महिन्यानंतर कॉन्ट्रॅक्ट जर कंप्लीट करायचा असेल तर तोपर्यंत तो माल तयार करून साठवत जावा लागेल, त्याची कॉस्ट असेल ती. देन अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फंड्स इन्व्हेस्टेड इन बाईंग गुड्स. जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे ती त्यामध्ये काय असते, ॲड केली जात असते. ओके, देन एक्सपेन्सेस इन कनेक्शन विथ स्टोरेज. इन कनेक्शन विथ स्टोरेज जो खर्च होत असतो, फ्रेट, इन्शुरन्स ॲटसेट्रा, या सगळ्यांना एकत्रितरित्या कॉस्ट ऑफ स्टोरेज असं म्हटलं जात असतं. ओके, एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघू, क्लिअर होईल. ॲज्युम दॅट प्राइस ऑफ राईस इन इंडियन रुपीज 25 किलोग्राम ऑन जुलै 1. राईस इथं प्रॉडक्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. 1 किलोची किंमत किती आहे, 1 जुलैला 25 रुपये आहे. अ फार्मर एक्सपेक्ट हिज हार्वेस्ट टू बी 20 टन्स 20,000 किलोग्राम इन डिसेंबर. आता एका फार्मरला डिसेंबरमध्ये 20 टन काय होणार आहे, प्रोडक्शन येणार आहे. अँड प्लॅन्स टू सेल द अमाऊंट ऑन जानेवारी 1 ऑफ नेक्स्ट इयर. आणि नियोजन काय आहे की 1 जानेवारीला ते काय करायचं आहे, विकायचं आहे, युझिंग अ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करून ते विकायचं आहे. इफ द कॉस्ट ऑफ कॅरी इज 10%, कॅरिंग कॉस्ट किती आहे, 10% ऑफ द करंट मार्केट प्राइस, व्हॉट विल बी द फॉरवर्ड प्राइस, व्हॉट वुड बी द एक्सचेंज ऑन जानेवारी 1. मग फॉरवर्ड प्राइस काय असेल, सिंपल आहे, स्पॉट प्राइस प्लस कॉस्ट ऑफ कॅरी. स्पॉट प्राइस काय आहे, इंडियन रुपीज 25 प्लस 10% काय आहे, कॅरिंग कॉस्ट आहे, कशाच्या, मार्केट प्राइसच्या. सो 10% ऑफ 25, सो अमाऊंट किती असेल, हे 25 प्लस 10% 2.5, दॅट मीन 27.50 पर किलोग्राम, 27 रुपये 50 पैसे ही काय असेल, फॉरवर्ड प्राइस इथं ठरवली जाईल. आणि या किमतीला तो 1 जानेवारीला व्यवहार करेल. ऑन 1 जानेवारी फार्मर वुड डिलिव्हर 20,000 किलोग्राम ऑफ राईस अँड विल रिसिव्ह रुपीज 5,50,000. त्याला 5,50,000 रुपये यामध्ये मिळू शकतात. ओके, देन करन्सी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स. आता अजून एक कमोडिटी यामध्ये असते, ती कोणती, करन्सी, फॉरेन एक्सचेंज. या अर्थानं करन्सीचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. सो contracts for buying or selling a foreign currency on a future date at an exchange rate determined at current time. So हे करन्सी कॉन्ट्रॅक्ट काय असते, बाईंग आणि सेलिंग, खरेदी किंवा विक्री कशाची, फॉरेन करन्सीची, ऑन फ्युचर डेट, भविष्यातील एका विशिष्ट वेळेला, ॲट एक्सचेंज रेट, जो एक्सचेंज रेट असेल डिटरमाइंड बाय करंट टाइम. आजच्या तारखेला जो एक्सचेंज रेट आहे तो डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये खरेदी आणि विक्री फॉरेन करन्सीची करायची, त्याला करन्सी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. युज्ड बाय इम्पोर्टर्स. कोण करन्सी कॉन्ट्रॅक्ट करतात, इम्पोर्टर एक्सपोर्टर्स हू हॅव नोन फ्युचर फॉरेन करन्सी कॅश फ्लो, की ज्यांना या फॉरेन करन्सीची काय असते, आवश्यकता असते, ज्याचा ते अंदाज बांधू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट करतात फॉरेन करन्सीसाठी.
यूज टू एलिमिनेट एक्सचेंज रेट रिस्क. सगळ्यात महत्त्वाचं हे कॉन्ट्रॅक्ट करण्या पाठवायला कारण काय, जी एक्सचेंज रेट रिस्क आहे ती एलिमिनेट करण्यासाठी, दूर करण्यासाठी. म्हणजे आज डॉलरमध्ये व्यवहार करायचे असेल इंडियन मर्चंटला, अमेरिकन मर्चंटशी डॉलरमध्ये व्यवहार करावे लागतील. सो इंडियन रुपीज द्यावे लागतील, डॉलर्स घ्यावे लागतील. मग हे एक्सचेंज रुपीज, इंडियन रुपीज देऊन डॉलर किती मिळतील, हा जो एक्सचेंज रेट आहे डे बाय डे काय होत असतो, चेंज होत असतो. आज जो डॉलरचा एक्सचेंज रेट आहे तो उद्या राहील असं नाही, तो कमी पण होऊ शकतो, जास्त होऊ शकतो. सपोज आज एक डॉलरला 70 रुपये असतील, उद्या ते 69 रुपये होऊ शकतात, 71 रुपये सुद्धा होऊ शकतात. जनरली इट इज कॉल्ड ॲज एक्सचेंज रेट और एक्सचेंज रिस्क. यातली रिस्क करन्सी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमुळे कमी होत असते. रेव्हेन्यू फॉर इन्फोसिस इज USD टू बी कन्व्हर्टेड इंटू इंडियन रुपीज पिरियडिकली. फॉर एक्झाम्पल्स आहेत हे, की इन्फोसिस आहे तर अमेरिकेमध्ये जर काम करत असेल तर त्यांना इंडियन रुपीजमध्ये पिरियडिकली काय करावं लागतं, कन्वर्ट करावं लागतं. कारण तिथून इकडे ते सॉफ्टवेअर वगैरे काय केले जातात, ट्रान्सफर केले जात असतात. तिथली डॉलरमधली किंमत आणि इथली इंडियन रुपीजमधली किंमत. फोर्ड इंडिया पेज पिरियडिकली फॉर पार्ट्स इम्पोर्टेड फ्रॉम द USA. आता फोर्ड भारतामध्ये जर काम करत असेल तर, आणि जर पार्ट USA मधून, अमेरिकेमधून जर एक्सपोर्ट करायचे असतील, इम्पोर्ट करायचे असतील तर फॉरेन करन्सी लागू शकते. त्यांना पिरियडिकली काय करावं लागतं, पेमेंट करावं लागतं डॉलर्समध्ये. अँड इम्पोर्टन ऑफ गुड्स फ्रॉम युरोप. आता युरोपमध्ये जर व्यवहार करायचे असेल तर युरो या चलनामध्ये काय करावं लागतील, इथं व्यवहार करावे लागतील. अशा पद्धतीनं सपोज एक्सपोर्ट करायचं आहे ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये तुम्हाला व्यवहार करावे लागतील. ओके, सो हे काही एक्झाम्पल्स आहेत जनरली. आता ऑपरेशन्स ऑफ करन्सी फॉरवर्ड मार्केट इन इंडिया. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आर ऑफर्ड बाय बँक्स. जनरली हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जे आहेत करन्सीचे ते कोण इथं व्यवहार करतं, हे ऑफर्ड बाय बँकाद्वारे हे व्यवहार होत असतात. अ हेजर विल अप्रोच अ बँक ऑथराइज्ड बाय RBI अँड द बँक विल प्रोव्हाइड द कोट्स फॉर फॉरवर्ड रेट. आणि जो मध्यस्थ आहे यामध्ये हेजर, ओके, तो रिझर्व्ह बँकेद्वारे काय केलेला असतो, ऑथराइज केलेला असतो. तो बँकेशी काय करतो, कॉन्टॅक्ट करतो आणि बँक फॉरवर्ड रेट जे आहेत त्याची कोटेशन्स पर्टिक्युलर हेजरला काय करते, तर उपलब्ध करून देते. ऑन सेटलमेंट डे ज्यावेळेस हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आहे, हेजर अँड बँक विल एक्सचेंज करन्सीज ॲट द ॲग्रीड अपॉन फॉरवर्ड रेट. आणि मग जो हेजर आहे हा व्यवहार करणारी व्यक्ती, फॉरेन करन्सी मार्केटमध्ये व्यवहार करणारी व्यक्ती आणि बँक काय करतात, करन्सी एक्सचेंज करतात ॲट ॲग्रीड अपॉन फॉरवर्ड रेट. जो रेट असेल ॲट द टाइम ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट, त्या रेटला हा व्यवहार इथं पूर्ण होत असतो. आता रिस्क काय आहे यामध्ये, सिन्स द करन्सी फॉरवर्ड इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन हेजर अँड बँक, द टू पार्टीज विल फेस डिफरंट रिस्क. दोन्ही पार्टीला वेगवेगळ्या काय असतात, इथं रिस्क असतात. हेजर विल फेस द रिस्क ऑफ गेन ऑर लॉस इफ द ऍक्च्युअल मार्केट एक्सचेंज रेट इज डिफरंट फ्रॉम द फॉरवर्ड रेट. म्हणजे जो हेजर आहे, जो फॉरेन करन्सीज काय करणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे, त्याला लॉस पण होऊ शकतो, प्रॉफिट पण होऊ शकतो, ऍक्च्युअल एक्सचेंज रेट जर त्यामध्ये बदलला तर, ॲट द टाइम ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. बँक फेस हायर रिस्क ॲज अ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट एक्सपोज बँक टू अन ओपन पोझिशन इन फॉरेन करन्सी. बँकेला पण त्यामध्ये रिस्क काय आहे, की हा पैसा जो आहे जनरली ठेवीदारांचा पैसा असतो, त्यामध्ये काय होतं, फेस हायर रिस्क फॉर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट एक्सपोज बँक टू अन ओपन पोझिशन इन फॉरेन करन्सी. म्हणजे थोडक्यात काय, जी बँक आहे ती काय होऊ शकते, यामध्ये जर रिस्क क्रिएट झालीच तर ती एक्सपोज होऊ शकते. बँक शुड हेज रिस्की बाय एंटरिंग इनटू ऑपोजिट फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, एंटरिंग इनटू आयदर फ्युचर और ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. ओके, म्हणजे बँक शुड हेज रिस्क बाय, बँक ही त्यामधली जी पार्टी आहे, रिस्क काय, एंटरिंग इनटू अपोजिट फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. तर अपोजिट फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अशाच पद्धतीनं रिस्क कमी करण्यासाठी दुसऱ्या पार्टीबरोबर जर कॉन्ट्रॅक्ट केले तर त्यामधून पण ती काय होऊ शकते, रिस्क निर्माण होत असते. एंटरिंग इनटू आयदर अ फ्युचर और ऑप्शन मार्केट. म्हणजे फ्युचर मार्केट आणि ऑप्शन मार्केटमध्ये असे जर कॉन्ट्रॅक्ट केले, आता हे दोन कॉन्ट्रॅक्ट आपल्याला पुढे सेपरेट बघायचे आहेत, त्यातून ही रिस्क बँक कमी करण्याचा प्रयत्न करते. रिस्क कमी करण्याच्या प्रयत्नात कधी कधी ती रिस्क पण काय होऊ शकते, तर वाढू शकते. तर अशा पद्धतीनं
हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट होत असतात. सो सिम्पल आहे, इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ अंडरलाईन असेट. 21 असेट, त्यामध्ये ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, कॅश क्रॉप, कमोडिटीज, फॉरेन करन्सी, इंटरेस्ट रेट, या सगळ्यांचे इथं काय होत असतात, इथं करार होत असतात. इन करंट म्हणजे वर्तमान काळात ज्याची पूर्तता भविष्य कालावधीमध्ये केली जात असते, त्याला इथं काय म्हटलं जातं, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं, किंवा फॉरवर्ड मार्केट असं पण शब्द वापरला जात असतो.